ग्रामपंचायत शेलारचे माजी सरपंच सिद्धार्थजी भोईर साहेबांचं आगमन झालेले आपलं सरचे स्वागत. त्याचबरोबर पाबर शेलार टीमचे कॅप्टन मनमोहनजी भोईर यांचंही आगमन आपण बघत होतो. आपलंही सरचे स्वागत. अतिशय जबरदस्त सामना पाहतोय आपण आणि ज्या प्रकारे पहिला सामना लो स्कोरिंगचा होता, पण जिनकी हो इरादे बुलंद वो हिमालय पर्वत को भी छू लेता है. एका सांघिक कामगिरीच्या बळावर मात्र बालाजी स्पोर्ट्स सर्वीपरा टीमने पहिला सामना जिंकलाय आणि चांगल्या टीमचं प्रवास मात्र इथं थांबलाय. जे हनुमान पॉवर शेलरच्या माध्यमातून हा कडक आयोजन, पण कडक फटका खेळलाय. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फरार होईल. सीमा पार पार आलाय हा दमदार चौकार. सिद्धार्थ भोईरसाहेब ॲडव्होकेट यांचं शुभ आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. पाहत्या वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पाहता इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि मात्र शील ड्रॉप जीवनदान मिळालंय बॅटर याला आणि 2 किमती धावा इथं मात्र कंप्लीट करताना. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र पाहतोय आपण बिनबास 6. एक चांगली सुरुवात संकल्प स्पोर्ट मुरे टीमची. नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना जय हनुमान पॉवर शेला टीमच्या या ट्रॉफीमध्ये एक जबरदस्त आयोजन. पुढे येऊन टर्न केल्या चेंडूला ऑन साईडकडे पाहतोय आपण. स्क्युअर लेगकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय फक्त आणि फक्त एक सिंगल. दुसऱ्या धावीची मागणी, इथे मात्र धोका निर्माण झालाय आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला धक्का बसलाय संकल्प स्पोर्ट मुरे टीमला. धावसंख्या पहिली धावपलकावर 7 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. कॉमेडी बॉक्समध्ये या स्पर्धेची आणबाण शान निश्चित नो डाऊट दिनू दादा यांचं आगमन आमच्यासोबत नेहमीच सकाळपासून आहेत. प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहेत पाहतो आपण. अतिशय सुपर वातावरण पाहतोय. सूर्याची चमकदार किरण, हवेचा वेग जास्त आहे, पण बॅटिंगचा वेग कशा प्रकारे पाहायला मिळेल या इनिंगमध्ये, या डावमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यस नो डाऊट नो डाऊट. अतिशय मोलाचं सहकार्य या आयोजनाच्या माध्यमातून जो पाहतोय आपण जय बजरंग पॉवर स्पोर्ट शेलार यांच्या माध्यमातून. आणि पाहतोय की त्यानंतर दिनेश अनंता भोईर साहेब, निशाल भोईर साहेब, भावेश पाटील, करण वारगडे, आकाश वारगडे, नयन भोईर, विजय भोईर, सचिन भोईर, अनिकेत उदुलकर, गिरीश भोईर, समाधान पाटील, जय जोशी आणि कल्पेश गरत यांचं सर्वांचं मी परत जय हनुमान पॉवर शेला 40+ टीमच्या माध्यमातून. दादा तुमचं योगदान खूप अनमोल आहे आणि अनमोल योगदान आहे म्हणून आमचे दिनू दादा आणि ऑल टीमच्या माध्यमातून आपलं खूप खूप स्वागत आहे. यस, आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत षटक संपल्यानंतर. जसं आम्हाला माहिती मिळेल त्या प्रकारे, कारण की व्यासपीठावर पाहतोय आपण शेलार गावाचा अभिमान ॲडव्होकेट आदरणीय सिद्धार्थ भोईर साहेब हे व्यासपीठावर आहेत. माजी सरपंच शेलार ग्रामपंचायतचे, पण ॲडव्होकेट आहेत नो डाऊट. खूप मोठं व्यक्तिमत्व दादांचं आणि सातत्यानं या आयोजनामध्ये खूप मोठं त्यांचं योगदान आहे अशी माहिती आमची दिनूदादा आमच्यापर्यंत पोहोचवताना वा नो डाऊट वर्षानुवर्ष आठवण राहील या ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून एवढं चांगलं आयोजन. ज्यावेळेस पाहता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेन्नई बॅटचा संपर्क होत नाहीये. सुरुवात तर छान झाली होती पण कमबॅक केलंय. बॉलर पाहतोय आपण रामकृष्ण, एक जबरदस्त बॉलिंग अटॅक करताना सध्या तरी पाहतोय आपण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7-1 बाद. नाजूक स्थिती मुरे टीमची. टॉप एज हवेत आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि आउटफील्ड खूप चांगली आहे. चेंडू मात्र नॉनस्टॉप बाउंड्री लाईनकडे निघून जाईल काय, फनी मुवमेंट पाहायला मिळालं आणि चेंडू इथं मात्र फरार झालाय काय. आणि होय, पंच देवीदास सर सांगतायत की हा चौकार आलाय. त्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे.
जय बजरंग पॉवर स्पोर्ट शिलार यांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तिमत्वाचा आम्ही इथं निश्चित नावाचा उल्लेख केला जाईल, कारण की ज्या प्रकारे दादा तुमचा आम्हाला सहयोग मिळालेला आहे त्यामध्ये खास करून देवयानी मंडपचं मी खूप मोठं आभार व्यक्त करेन की सातत्याने देवयानी मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर आदरणीय आकाश संतोष भोईर साहेबांचं सातत्याने खूप मोठं योगदान असतो या ग्राउंडवर कुठलाही कार्यक्रम असला तरी आपल्या गावासाठी आणि शेवटी आमचं बोधवाक्य जो आहे, शेवटी आम्ही शेलारकर आहोत तर भिवंडीवर सर्वात भारी पावर दाखवतं शेलारकर. सज्ज होताना गोलंदाज रामकृष्ण मारा करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. सफल झालंय, उडवलंय चेंडूला हवेत आहे, खाली क्षेत्र निवडलंय, एक धाव पूर्ण आणि त्या दरम्यान मात्र संधी निर्माण झाली. एका ट्रॅकवर दोन गाड्या आणि इथून मात्र एकाला परतीचा प्रवास करावा लागेल. यस अतिशय यस कुठला बॅटर बाद झाला हे पाहायचंय का? यस यस पाहतोय आपण रिप्लेमध्ये निश्चित रिप्ले तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवले की कुठला बॅटर बाद आहे. हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कुठला बॅटर इथं मात्र बाद होतोय. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय. एक धाव कंप्लीट झाली होती पण एका ट्रॅकवर दोन्ही बॅटर पाहतोय आपण. बेल्स उडवल्या का रिप्ले दाखवायचं आपल्याला एकदा. यस बेल्स फक्त हातात आहे, खाली पाडल्या गेली नाही. यस बॅटर नॉट आउट आणि इथं मात्र 2 धावाची पेनल्टी असेल का सर? यस 2 धावांची पेनल्टी हे नियम आहेत आणि प्लस एक एकूण 3 धावा या बॉलवरती. आणि हॅट्रिक विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर आमचे आदरणीय मोहन वारगडे साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं बक्षीस दिले जाईल. आणि एक खूप मोठं बक्षीस आहे पाहते आपण प्रति षटकार. उद्यापर्यंत अंतिम सामन्यापर्यंत जर कोणी षटकार ठोकेल त्याला तर शंकर जोकर साहेब यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचं बक्षीस दिले जाईल. निश्चित पाहतोय की या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला खूप चांगली ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे असे आमचे लाडके स्पॉन्सर सन्माननीय दिनेश केशव भोईर साहेबांचं करूया आपण स्वागत. वेलकम वेलकम दादा. आपलं एक छोटंसं का होईना खूप मोठं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेलं आहे असे आमचे लाडके दिनेश केशव भोईर साहेबांचं आगमन होताना आपण पाहतोय. यावेळेस पाहता लाईन कुठे आहे पंच चेक करतील. दोन्ही समांतरित वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या 12 धावसंख्या 15 पाहतोय आपण. एक बाद आता मात्र चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अतिरिक्त काही धावा आल्या आहेत. ज्यावेळेस पाहता टर्न केलंय ऑनसाईड कडे स्कोर लेग म्हणजे ठीक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय. एक सिंगल पूर्ण थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र होत नाहीये. फक्त आणि फक्त 2 धावा कंप्लीट केल्या जाईल. धावसंख्येत बदल. धावसंख्या 17. दुसरं षटक प्रगतीपथावर. यानंतर जो सामना होईल पाहतो की आपण यस चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र फाईट करेल बालाजी स्पोर्ट्स सरलीपाडा टीमच्या विरुद्ध. यस पाहतोय की आपण फलंदाज बाद होतोय आणि आता मात्र नवीन बॅटर खेळपट्टीकडे रवाना होताना संकल्पस्फोट मोरे टीमचा राखीव खेळाडू आपण या. यस यानंतर
जे सामने होणार आहेत तर सर्व टीमनी हजर राहायचं आहे. पवनपुत्र पिशे टीम विपक्ष आई गावदेवी धामणगाव कालच्या ट्रॉफीचा विजेता संघ, त्यानंतर गावदेवी भादोड बी आणि जय हनुमान लाखिवली या संघांना लगेच आपण संपर्क साधून घ्यायचे आहे. मोरे टीमचा संघनायक आपला राखीव खेळाडू नाहीये. हा चेंडू टाकण्यापूर्वी जर आला नाही तर आपल्याला पेनलाइज केले जाईल. नियम असोसिएशनचे आहेत ते आपण फॉलो करायचे आहेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 17. एक जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहतोय आपण श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे टीमचं एक जबरदस्त सामना. इथं मात्र जीवन जाधव आणि प्रमोद पाटील ही जोडी खेळपट्टीवर आहे. एक जबरदस्त आयोजन मित्रांनो आपण ज्या प्रकारे बोलले होते त्या प्रकारे करून दाखवलंय जनमान पॉवर शिला 40+ टीमनी. त्यामध्ये दिनेश भारगडे दादा असो, टीमचे कॅप्टन मनमोहन भोईर असो कि मैन फॉर ऑफ शेलार, एक ही तो ट्रुप का इक्का है और वो है हमारे मनमोहन दादा है. अनिल मारा करतोय राईट आर्म वर द विकेट. समोर खेळण्यासाठी बॅटर प्रमोद पाटील सज्ज होताना पाहतोय आपण. एक जबरदस्त हिटर, पण इथं मात्र हिटिंग करावी लागेल जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. 4 षटकामध्ये किमान 40 पर्यंत मदल मारणं गरजेचं राहील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा गोलंदाज अनिल करतोय कॉमेंट्री बॉक्स अँड या टोकाकडनं. आणि वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या 18, 2 बाद. 30 षटक प्रगती पथावर अनिल मारा करतोय. याच पाहता स्वीपचा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाही. यस गोलेकडे क्षेत्ररक्षक तैनात होता. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. एका धावणी धावसंख्या 19 वर पोहोचते. 30 षटक धीमी आणि संत सुरुवात. संकल्पस्फोट मोरे टीमच्या माध्यमातून एक चांगली बॅटिंग इथून मात्र करावी लागेल. तुम्हाला जर 40 चा आकडा पार करायचा असेल तर पहिला सामना अतिशय रंगतदार पाहायला मिळाला होता. शेवटी मात्र बालाजी स्पोर्ट टीमचं एक चांगला विजय या टीमनी साकारलाय आणि जय अंबे टीमचा प्रवास त्यांनी इथं थांबवलाय. याच पद्धत टॅप केलंय पाहता पण कव्हर आणि पॉइंट मधून चेंडूला पाठवलाय. डीप मध्ये चेंडू थोडंसं परत एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि आरामात 2 धावात कंप्लीट इथं मात्र या बॉलवरती केल्या जात आहे. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र 21-21, लॉस ऑफ 2 विकेट्स. राईट आर्म द विकेट प्रत्येकदा सज्ज होताना आणि यास पात्र टर्न केलंय ऑनसाइड कडे. मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. एकदा पूर्ण दुसऱ्या दिवशी मागणी करताना आपण धोका निर्माण झालाय. सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये इथे मात्र पोहोचलाय बॅटर. एक सिंगल. धावसंख्या 22. आतापर्यंत विचारला पण तर या स्पर्धेमध्ये षटकार मात्र लागत नाहीये. फक्त या इनिंग या आतापर्यंत एकच षटकार. पण तो वादळ येईल, तो किती षटकार मारेल हे भाकीत करणं कठीण आहे. गावदेवी भादवड बी टीमचं काल चांगलं प्रदर्शन पाहिलं होतं. त्या टीमला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. पवनपुत्र पिशे आई गावदेवी धामणगाव या टीमचं जर आगमन झालं असेल तर दादा या आपण व्यासपीठावर खूप चांगलं क्रीडांगण आपल्यासाठी बनवलेलं आहे, सजवलेलं आहे. परत एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न पण लाईन चुकीची पद्धत. आपण डाव्या स्टिकच्या बाहेरचा चेंडू दुनिया समांतर रेषेत. पिंटू दादा यांचं खूप मोठं योगदान या आयोजन कमिटीमध्ये पाहतोय आपण. त्याच्याच पिताश्रीच्या नावाने फेकीसाठी यस तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. ॲक्च्युली तिसऱ्या पंचाकडे निर्णय कशासाठी आहे सर? वाईटसाठी.
यस. फेअर डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहतोय आपण. यष्ट्याच्या वरतून हा चेंडू गेला होता आणि याचबरोबर पाहतोय की आपण धावसंख्या फक्त आणि फक्त 22 आहे. अडील मारा करतोय. चांगलं षटक आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च करतोय. काय कमालीचं षटक हाताळताना आणि धमाल मात्र बॅटर करत नाही आहे. धावेचा वेग खूप कमी आहे. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिला आपण हीच परिस्थिती राहिली तर 32 पर्यंत मजल मारू शकेल संघ. रेटामोर द विकेट. गोलंदाज अनिल सज्ज होताना. फुलटॉसरा फटका अतिशय देखना आणि स्क्वेअरलेगच्या वरतून ठोकला हा षटकार आणि आदरणीय माननीय श्री शंकर जुकर साहेब यांच्याकडून प्रति षटकाला 100 रुपयाचं बक्षीस पटकावलंय. अजून एक हे पाहू शकता रिप्लेमध्ये. एकच नाव आहे प्रिन्स इज अ ग्रेट लाईव्ह टेलिकास्ट. काय क्लास फटका होता. बॅकवर्ड स्कोरला इकडे चेंडूला भिरकावलाय आणि षटकार आलाय शेवटच्या बॉलवरती. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 28. 2 बाद. चांगलं पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी आपण पाहतोय. एक मात्र या ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून अर्धशतक काल ज्यांनी फटकावलं होतं धामणगावचा बॅटर नितीन पाडेल झंझावत काल आपण डीडी या क्रीडांगणमध्ये पाहिलं. निंबोली गावातनं खूप मोठं प्रेम दिलं काल कॉमेंटेटर आणि स्कोरर अंपायरला. ज्या प्रकारे टुर्नामेंट पार पडली खूप खूप आभार व्यक्त करेन मी खास पोलीस पाटील निंबोलीचे दिनूदादा, श्यामदादा, प्रवीणदादा गुळवी, टीमचे कॅप्टन मनोहर गुळवी आणि ऑल टीमच्या माध्यमातून एक जबरदस्त कालचा दिवस ठरलाय. आणि आजपासून आपण दिनू वारगडे साहेब आणि त्याच्या संपूर्ण सहकार्याच्या माध्यमातून A1 क्वालिटीचं आपण आयोजन पाहतोय. भालचंद्र क्रीडानगरी शेलारच्या या मैदानावर जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे. मग टीमचे कॅप्टन मनमोहन दादा असो की दिनू दादा असो की त्यांचे ऑल सहकारी मित्र असो. संगत कशी असावी, संगत एक सारखी असावी आणि एकाच मंचावर सगळे येऊन जो कार्य आपण हातात घेतो तो खूप चांगल्या तऱ्हेनं पार पडतोय. यावेळेस रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगली सुरुवात बॉलर शेवटच्या षटकामध्ये. इथं मात्र मारा करतोय गोलंदाज संतोष सुतार. परत एकदा सज्ज होताना यावेळेस पात्र हा फटका पाहतोय ऑनसाईड कडे. फक्त आणि फक्त एका सिंगल. स्वतः बॉलर चेंडूला फील्ड करेल. एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 29. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे षटक प्रगती पथावर. पवनपुत्र पिशे टीमचा संघनायक आणि त्याचबरोबर आई गावदेवी दामणगाव टीमचा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. नामदेव खूप फ्रेश मध्ये होताना पाहतोय आपण. काहीतरी नाश्त्याची सोय निश्चित एन्जॉय करताना. याच पात्र हवेत आहे. चांगला झेल कंप्लीट केले. वाह वाह सुपर झेल. फेअर डिलिव्हरी आहे. चला कारण की स्टेप आउट झाला होता जास्त आणि नजीत चांगल्या चेंडूची हाताळणी पाहतोय. दरम्यान
मी जय हनुमान पॉवरशिला टीमचे संगणक आदरणीय मनमोहन भोईर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण शिलार गावाचा अभिमान असे आमचे ॲडव्होकेट सिद्धार्थ भोईर साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करायचे आहे. ॲडव्होकेट सिद्धार्थ भोईर साहेबांचा आपण पाहतोय की व्यासपीठावर स्वागत आणि सत्कार होताना कॅमेरामॅन आपण सेकंड फ्लोअरचा वेपिडेज कव्हरेज करायचे आहे. ॲडव्होकेट आमचे सिद्धार्थ भोईर साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान इथं मात्र करताना आपण पाहतोय आमचे लाडके संगणक आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व मनमोहन भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण स्वागत आणि सत्कार इथं मात्र होताना. हे पाहतोय आपण टीव्ही स्क्रीनवर सन्माननीय ॲडव्होकेट सिद्धार्थ भोईर साहेबांचे यथोचित स्वागत आणि सत्कार करताना एक किमेन सिलार गावाचा आणि टीमचे कॅप्टन मनमोहन दादांच्या शुभ हस्ते मायाची शाल रंगीबेरंगी फुलाचे पुष्पगुच्छ स्वीकारताना वाह, दोन्ही सन ग्लास ब्लॅक आहेत आणि ही जोडी हिट आहेत. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे आपण सामना पाहतो एक लो स्कोरिंगचा सामना होईल कारण की शेवटचं षटक प्रगती पथावर संतोष सुतार अतिशय चांगला मारा करतोय. 3 चेंडूवर 1 विकेट 1 गडी बाद भेदक बॉलिंग अटॅक संतोष सुतारच्या माध्यमातून. शिलार गावाचे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रत्यक्षिक नागरिक आपण जर कुठे असाल तर निसंकोचपणे आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सातत्याने या शिलार गावामध्ये मी जवळपास बऱ्याच टुर्नामेंट कव्हरेज केलेले आहेत. याच पाहतोय की आपण टर्न केले चेंडूला मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मात्र इथं फरार झालाय. सीमा पार आलाय हा चौकार. मधून चेंडू सीमा पार आणि या चौकारांनी धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 33. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. संकल्पस्फोट मुरेज संघ पाहतोय की आपण इथे मात्र नाणेफेक गमनंतर बॅटिंग करताना उत्तर कशा प्रकारे दिल्या जाईल. श्रीकृष्ण स्पोर्ट सापे टीम एक चांगला संघ या असोसिएशनमध्ये आपण सातत्याने पाहतोय. थोडंसं क्षेत्रक्षामध्ये परिवर्तन. डावखुरा बॅटर पांडुरंग एकाच बॉलला समोर गेला एक चौकार मारलाय. दुसरा लॉफ्टेड फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपल्या गेला. चांगलं झेल कंप्लीट. परतीचा प्रवास करावा लागेल डावखुरा बॅटर पांडुरंग या बॅटरला. बॅटर पतापण जी फुलीर गाडी मैदानाच्या आतमध्ये आहे. कृपया करून ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ आहे जी कोणाची असेल आपण पार्किंग मध्ये लावायची. रस्ता बंद झालेला आहे त्यासाठी विनंती असेल. यस दादा तू विलास मस्कर जातोय नवीन बॅटर शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. धावसंख्या एवढी छान नाहीये 33 धावा पण काय कमालीचा बॉलिंग अटॅक पाहिला होता पण बालाजी स्पोर्ट्स सलीपडा टीमचं 40 धावा बनवायच्या त्या जेंबे टेमगरपडा टीमला रोखलंय. अतिशय अप्रतिम बॅटिंग बॉलिंग. भोलेनाथ पाटील प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता पण त्यांनी डिलिकेट केले राजन चोरगे या खेळाडूला. आणि यावेळेस पाहतोय की आपण सुनेक चांगल्या चेंडूने मात्र डावाची समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 33-34 धावांचं आव्हान एक छोटंसं आहे आणि आपण निश्चित व्यासपीठावर जर स्वागत सत्कार असेल तर दादा आपण ते करून घेऊया का. टीमचे कॅप्टन आम्हाला सांगतील. जो संघ जिंकले त्यामधून आपण हा सामना पाहणार आहोत. आज निश्चित थेट मुरबाडहून सुनील शेलके यांचं आगमन. आपण पहिले दुसऱ्या इनिंगचं धावतं वर्णन ऐकलं. नुकतंच वर्धा प्रीमियर लीग मेगा इव्हेंट महाराष्ट्रातली तो कव्हरेज करून लगेच वापस मुरबाडमध्ये 2 टुर्नामेंट आणि आज मात्र
भिवंडी नगरीमध्ये शिलार गावामध्ये करूया त्यांचं स्वागत. आणि पुढच्या इनिंगसाठी आपण ऐकूया व्हॉइस ऑफ मुरबाडचा एक बुलंद आवाज. आणि सातत्याने मुरबाडमध्ये जेव्हा मी पण जातो तेव्हा मात्र खूप एन्जॉय करायला मिळतात. नुकतेच मागच्या आठवड्यात मुरबाडची एक दिवस आम्ही ती टुर्नामेंट कव्हरेज केली. त्यानंतर आता मात्र निश्चित आदर्श चषक धानिवली इथं मात्र आपण पुढच्या महिन्यात तारीख फिक्स नाही अजून तरी मुलाखत होतच राहील. आणि दिनूदांनी सांगितलं की पवार आपल्याला एक चांगला कॉमेंटर हवा आहे, त्यासाठी मी सुनील सरला लगेच फोन केला आणि सरने होकार दिला. व्यासपीठावर पाहतोय की आपण वामन बनसोडे साहेब हे विराजमान आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याची विनंती मी जय हनुमान पॉवरशिला टीमचे संगणक मनमोहन दादा आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय वामन बनसोडे दादांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आणि हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. वामन दादा यासमोर टीमचे संगणक डॅशिंग अंदाज लता मंगेशकर धर्मेंद्रजी यांच्या संगत सोबतीला राहणार आहे शिलार गावचा त्रुप का एक्का का म्हटल्या जातोय असे मनमोहन भोईर साहेब हे आपल्या शुभ हस्ते वामन दादांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करताना पाहतोय मायाची शाल रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक असते. गुलाबाचा फुल कुठल्या व्यक्तीला कुठल्याही लाईफ पार्टनरमध्ये जो चॉईस करतो त्याला गुलाबाचं फुल लय आवडतोय. म्हणजेच प्रेमाचं प्रतीक का म्हटलं जाते. प्रेम ही प्रेम जीवनामध्ये असावं, कुठल्या प्रकारे काय घेऊन जाणार नाही आहे मित्रांनो आपण. आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. चला वेळ कमी आहे. आजच्या दिवसातला दुसरा सामना तब्बल 1:15 वाजत आलेला, त्यासाठी सहकार्य करत आहे मित्रांनो. ऐकूया आपण व्हॉइस ऑफ मुरबाडचा बुलंद आवाज आमचे परम मित्र सुनील शिल्के यांचा सुमधुर असा आवाज. धन्यवाद सुनील पवार सर. जय हनुमान पॉवर शेलार ट्रॉफी 2025 या स्पर्धेबरोबर आपण सगळेजण जोडलेलो आहोत. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस मुख्य मंच इथे दाखवला जात आहे, ज्यामध्ये काही मान्यवरांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. ओरिजिनल 40+ संलग्न ह्या स्पर्धा खरं तर इथे आयोजित होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. स्पर्धेचं थेट प्रक्षेपण प्रिन्स मूवीजच्या द्वारे होत आहे. तर या स्पर्धेत मुख्य समालोचक म्हणून सुनील पवार सरांना, अर्थात ज्यांना पॉवरफुल कॉमेंटेटर असं म्हटलं जातं, त्यांना आपण ऐकत आहात. या अगोदर पहिला सामना पार पडला होता. अत्यंत चुरशीची लढत आपण अनुभवली, जिकडे त्या सामन्यात विजय मिळवला होता तो म्हणजेच बालाजी सरवलीपाडा टीमने. आणि दुसऱ्या सामन्यातील पहिला डाव तिकडे पूर्ण झाला. श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे आणि संकल्प स्पोर्ट्स मुरे या दोन टीम दरम्यान हा सामना आहे. मुरे टीमने एकूण धावा बनवले 33-34 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, ती म्हणजे सापे टीमला. निर्धारित 4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकांमध्ये 32 धावा, जवळजवळ 34 धावा बनवायच्या आहेत. 8-8.5चा रन रेट, आस्किंग रन रेट ज्याला आपण म्हणतो, तो इथे कामी ठेवावा लागेल सामना जिंकण्यासाठी. चांगला आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स आहेत आणि या मैदानाच्या उजव्या बाजूला पाहिलं तर तुम्हाला कामवारी नदीचा चांगला खळखळणारा प्रवाह ऐकायला मिळतो. परोपकारे फलंती वृक्षहा परोपकारे वहंती नद्या, म्हणजे परोपकार करण्यासाठी वृक्षाला फळं येत असतात, फळं येत असतात, त्याचबरोबर नदी वाहते ती सुद्धा परोपकारच करते. परोपकार परोपकारार्थम इदम शरीरम असं म्हटलं जातं. माणसाने सुद्धा माणुसकीने जगलं पाहिजे. गोलंदाजाचं नाव इथे स्कोरर पर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. जे क्षेत्ररक्षक आमच्या समोर आहेत, हा त्याने त्या वेळेस ते आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण तुमचा 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये उपस्थित नाही. फलंदाजांचा विचार केला तर फलंदाजीसाठी रामकृष्ण माळी आणि नॉस्ट्राकिंग यांना जर्सी नंबर 25 विजय जाधव. स्वीप करायचा होता फलंदाजाला. कमी गतीने चेंडू हाताळलेल्या गोलंदाजाने आडव्या बॅटचा खरं तर हा फटका आपण पाहिलेला आहे. चेंडू पैचा संपर्कच आला नव्हता, मैदानी पंच सांगतायत.
लेग बॅचच्या रूपाने ही धाव निश्चितच पूर्ण होत आहे. चांगला चेंडू फुलर लेनचा पडल्यानंतर बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजाकडे फार मोठा अनुभव आहे. योग्य पद्धतीने अनुभव तुम्हाला तुमचा वापरता आला पाहिजे. अनुभव फक्त तुमच्या प्रोफाईलला स्टिक करण्यापुरता किंवा कॉपी पेस्ट करण्यापुरता मर्यादित नसावा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला जर तुमचं ज्ञान योग्य रीतीने वापरता आलं तर त्या प्रतिकूलतेतून तुम्ही अनुकूलता शोधू शकता. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. सुभाष उंच पुरे गोलंदाज आहेत. बाहेरच्या बाजूने चेंडू काढण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. एक अँगल क्रिएट करतात. राईट आर्म राऊंडने लेग कटरचा जास्तीत जास्त वापर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इथे सरळ ठेवला, खांद्याचा अतिरिक्त वापर केला, ट्रीम लाईन क्रॉस झालेली, त्याचमुळे पंच मागे वळत आहेत. एक अतिरिक्त धावपलकर जोडली जाईल की जी महत्वाची आहे. तसे आपण पाहिलं तर 34 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी बॅटिंग टीमला. गोलंदाजांना फार मोठा प्रतिकार दाखवावा लागेल. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा अभाव पाहायला मिळतो फलंदाजाच्या फलंदाजीत. त्याचबरोबर अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर व्यवस्थितरित्या नजर ठेवता येत नाही. फलंदाजी करत असताना क्लोज टू दी बॉडी म्हणजे चेंडू जितका आपल्या शरीराचा जवळ येईल त्यानंतर जर तुम्ही बॅट फिरवली तर चांगला संपर्क निर्माण होऊ शकतो. ते करता आला नाही. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर झाला. चेंडू बराच वेळ हवाईमध्ये आहे आणि याचबरोबर झेल टिपत असताना फलंदाजाचा खेळ संपतोय. फलंदाज विजय यांच्या खेळीचा अंत होताना आपण बघतो. या अगोदर या षटकाचा विचार केला तर रामकृष्णने चांगले कन्व्हिन्सिंग फटके खेळले नव्हते. कुठेतरी दबाव वाढत चालला होता आणि तो दबाव झुगारून देण्यासाठी एक मोठा फटका हवाय असं विजयने ठरवलं. त्यासाठी तो प्रयत्नरत होता. पावलांचा वापर केला. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले, त्यानंतर उचलून मारलं. क्षेत्ररक्षकाने कोणतीच चूक न करता झेल टिपला फलंदाज पहिला गमावलाय श्रीकृष्ण सापे या टीमने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघत आहोत विष्णू पाटील, जर्सी नंबर 21. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 40+ क्रिकेट जरूर आहे, परंतु ज्या पद्धतीने त्यांच्या शारीरिक हालचाली आहेत त्यावरून असं वाटत नाही की वयानुसार काय फार मोठा बदल झाला आहे म्हणून. खेळी कशी असणार आहे विष्णू पाटील यांची हे पाहणं सुद्धा आता औत्सुक्याचं ठरणार आहे. सुभाष या गोलंदाजाने कंबर मोडलेली आहे फलंदाजीची. पहिलं षटक ज्यामध्ये आपण पाहिलं तर एक फलंदाज बाद केला त्याने, त्याचबरोबर 2 धावा खर्च केल्या. या सामन्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट करण्याचं काम त्याने केलेलं आहे. या सामन्यामध्ये जीव फुंकण्याचं काम त्याच्या वतीने करण्यात आलेलं आहे. किफायतशीर गोलंदाजी जर होत असेल तर प्रतिस्पर्धी संघाला दावा बनवत असताना अनेक अडचणी निर्माण होतात. संघर्ष दाखवावा लागतो. तोच संघर्ष फलंदाजांना कदाचित दाखवावा लागू शकतो. मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे, शेतावरून भाताची परीक्षा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तुमच्यासाठी कसं व्यतीत होतं त्यावरून सामन्यात पुढे काय घडणार आहे याचा अंदाज आपण लावू शकतो किंवा मग त्या सामन्याला एक वेगळी दिशा मिळू शकते. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी गोलंदाज समालोचन कक्षाच्या वतीने आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. ज्या पद्धतीच्या प्राप्त हालचाली पाहायला मिळतात. जीवन जाधव यांच्याकडे आता चेंडू सोपवण्यात आलेला आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नॉस्ट्राकिंग याला विष्णू पाटील सहजगत्या पोहोचलेले आहेत. विष्णू पाटील यांनी स्वतःला चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवलेलं आहे. काही खेळाडू त्यांची विचारपूस करत होते वयाच्या बाबतीत, नेमकं किती वय असेल असं करता येतं तुम्हाला. रक्षात्मक रीतीने खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाच्या गतीचा वापर करायचा होता, दिशा द्यायची होती चेंडूला, त्यातही सफल होताना रामकृष्ण यांना आपण बघत नाहीत. बघा, जरी 34 धावा बनवायच्या असतील तरी तुम्हाला चौकार षटकारांची गरज आहेच.
जर धावपलकाला वेग देता आला नाही तर तुमच्या समोर अडचणी वाढतील. बॅकफुटला ढकललं होतं बॅटरला, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. श्रीकांतजी वारगडे यांच्या वतीने रामकृष्ण माळी यांना लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 555 रुपये, की जे रामकृष्ण यांचे भाचे आहेत. मामाची कामगिरी कशी होईल याकडे त्यांच्याही नजरा लागलेल्या आहेत. मराठीमध्ये तो एक विरोधाभास होतो नेहमी, ते वाक्य आपल्याला ऐकायला मिळतं, सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा, असं म्हणतात मिश्किलपणे, परंतु असं नाही. इथे रामकृष्ण यांच्याकडून अपेक्षा आहेत. उचलून मारलेल्या क्षेत्ररक्षक डीप मध्ये 38 सर्कलवरच उपस्थित होते. खरं तर ती बघा तारांबळ मैदानाच्या मागे क्षेत्ररक्षकाच्या वतीने आपण बघितली. याच दरम्यान धाबा पूर्ण होत आहेत. दोन धाबा अत्यंत महत्वाच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर जवळजवळ 10 धाबांचा रिक्वायर्ड रन रेट इथे आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या समोर आहे सामना जिंकण्यासाठी. एकूण धाबा आतापर्यंत बनलेले आहेत 11. उजवेष्टीच्या बाहेर आमंत्रित केलं होतं बॅटरला, त्याने सुद्धा थोडं शफल करून हा फटका खेळला ऑफसाईडला. इथे फलंदाज अडचणीत येऊ शकतात. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट बघत आहोत आणि यस, फलंदाज बाद आहेत. धावबादच्या रूपाने फलंदाज बाद होताना आपण बघत आहोत. अत्यंत चांगलं दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे, ते म्हणजेच जय हनुमान पॉवर शेलर यांच्या वतीने, ज्यामध्ये फार मोठी मेहनत घेत असताना या स्पर्धेचे सगळे आयोजक दिनूदादा वारगडे, त्याचबरोबर पॉवर शेलारचे कॅप्टन मनमोहर भोईर, सुप्रसिद्ध अशा पद्धतीचं हे सुद्धा व्यक्तिमत्व आहे. बघा, असं म्हणतात तुम्ही चांगलं काम करा, चांगलं काम केल्यानंतर तुमच्या पाठीवर शाबासकीच्या अनेक थापा येतात, अनेक हात येतात. त्यासाठी क्रायटेरिया मुळात तोच आहे की तुम्हाला काम चांगलं करायचंय. या स्पर्धेतील आयोजकांनी हे आयोजन इतकं दर्जेदार बनवलेलं आहे की ज्याविषयी चर्चा होणारच, ज्याविषयी चर्चा करावीच लागेल. पहिल्या डावामध्ये मी खरं तर बोलत असताना पहिल्या सामन्याच्या म्हटलं होतं की 40+ क्रिकेटला थोडं अंडर रेट केलं जातं, परंतु पुन्हा मुद्दा तोच आहे, मुळात मुद्दा तोच आहे की हेच क्रिकेटर कधीतरी तुमच्या गावाकडून रेग्युलर क्रिकेट खेळलेले आहेत, तुमच्या गावाचा मान सन्मान त्यांनी वाढवलेला आहे. आणि आता त्यांना क्रिकेट बरोबर जोडून राहण्याची इच्छा आहे, संलग्न राहण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर क्रिकेट जर तुम्ही खेळत राहिला तर तुमचा बॉडी फिटनेस चांगला राहतो. धामणगाव टीमचं आगमन झालेलं आहे, सहर्ष स्वागत. 12 धाबा आहेत धावपलकावर. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 गडी गमावलेले आहेत. एकूण धाबा बनवायचे 34. सुरुवातीची 2 षटकं गोलंदाजांच्या नावावरच राहिलेली आहेत, कारण त्याने 6-6 अशा पद्धतीने 12 धाबा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त एकच धावा आली होती, 2 धावा आल्या होत्या. आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 8. काही एक्स्ट्रा झाल्यात, त्यामुळे त्या आता गोलंदाजाच्या नावावर नाहीत. त्यामुळे एकूण धावांचा विचार केला तर 12 धावा बनलेल्या आहेत. भिवंडी ही क्रिकेटची पंढरी मानली जाते महाराष्ट्रामध्ये. भिवंडीचं क्रिकेट सगळीकडे चर्चेत आहे, म्हणजे तुम्ही कुठेही जा तिथे भिवंडीचं क्रिकेट चर्चेत असतं. यस सर, थांबवतो आपल्याला, कारण की आपण एक सत्कार करून घेणार आहोत. कारण की पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी खूप उच्च कोटीचं योगदान दिलेलं आहे, असे महत्त्वाचा जो पुरस्कार असतोय मॅन ऑफ द सिरीज मालिकावीसाठी, ज्यांनी आम्हाला खूप छान ट्रॉफी स्पॉन्सर केली, असे लाडके स्पॉन्सर आमचे आदरणीय श्री रोशन वारगडे साहेबांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी आदरणीय या स्पर्धेचे फोकसमॅन, खूप मोठं व्यक्तिमत्व दिनेश वारगडे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आणि रोशन दादा, आपण आज सन्मान स्वीकारायचा आहे, कारण की का होईना आपण एक महत्त्वाचं योगदान तुमच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला मिळाले, त्यासाठी आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करून घेत आहोत. जिंकलेल्या संघाचा सामना होणार आहे दादा. विनर यस, हे पाहू शकता आपण. आमचे आदरणीय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मालिकावीसाठी ट्रॉफी स्पॉन्सर केल्याचे रोशन दादा यांचं यथोचित स्वागत करताना टीम मॅन फॉर ऑफ शेलार गावाचा अभिमान दिनेश वारगडे साहेब यांच्या शुभ हस्ते. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये.
गोलंदाजाचं नाव लॉंग ऑनला असणाऱ्या खेळाडूने आमच्यापर्यंत पोहोचवावं. सुभाष, गोलंदाजाचं नाव काय? प्रमोद. यस, धन्यवाद. तुमच्याकडे 12 प्रतिनिधी नसतील तर या सगळ्या आव्हानांना सामोरं जावंच लागतं. मोठा खेळाडू आहे. शरीराचा जर विचार केला तर चेंडूबाईचा चांगला संपर्क आणला तर चेंडू बराच दूर जाऊ शकतो. परंतु क्रिकेटमध्ये फक्त ताकद जर वापरायची असती तर मग तुम्ही वजनी गटात क्रिकेट खेळला असतं. तसं होत नाही. टायमिंगला किंमत असते, संपर्काला किंमत असते, तुमच्या बॅटिंग टेक्निकला किंमत असते. याच गोष्टीचा उल्लेख केला होता. योग्य संपर्क जर फलंदाजाला देता आला तर सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे चेंडू जाऊ शकतो आणि तेच झालं होतं. पायांमधून उचललं होतं चेंडूला. डीप स्क्वेअर लेग रिजन, सीमारेषेच्या पलीकडे चेंडू फरार. दर्जेदार षटकार. महत्वाचा षटकार फलंदाज ज्ञानेश्वर मागेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहे. शंकरजी जुकर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. इथे ऑनसाइडला फटका खायचा होता. वाट पाहिली होती, चेंडूला टर्न मिळेल हे अपेक्षित होतं फलंदाजाला, परंतु बरोबर इथे बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेता आलं नाही. डाबी एसटी सोडून जात असताना चेंडू आपण बघतो. सापे गावामध्ये सुद्धा वेगवेगळ्या अनेक मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन होतं आणि मला हा चेहरा कुठेतरी ओळखीचा वाटतो. इथे यावेळेस आणखी एक मोठा फटका खेळलेला आहे. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ज्ञानेश्वर मागेची आपण बघतो. धावा बनवायच्या आहेत 34. लागोपाठचे 2 षटकार खेळलेले आहेत. या दरम्यान एक चेंडू निर्धाव जरूर आला होता, परंतु आपण बघतो की जो इंटेंट दाखवलेला आहे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ज्ञानेश्वरने तो अत्यंत महत्वाचा आहे. त्याला हा सामना लवकर संपवायची सगळ्यात महत्वाची गोष्ट. धाबा बनलेल्या आहेत त्या म्हणजे 26. 34 धावांचं आव्हान. चेस डाऊन करायचंय मुद्दामून, पर्पजफुली त्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. बिसाइड द पिच बॉलचं पिचिंग मैदानी पंच वळले. एक हात समांतर, त्याचमुळे हा बॉल नो आहे. अलीकडे तुम्ही कोणताही नो बॉल हाताळा, म्हणजे कधी कधी क्षेत्ररक्षणाच्या रचनेत जर व्यवस्थितरित्या तुम्हाला बदल करता आला नाही तरी नो बॉल असतो आणि तिथेही फ्री हिटच येतो. त्यामुळे नो बॉल कोणताही असू द्या, त्यानंतर येणारा चेंडू फ्री हिट असतो. त्या फ्री हिटचा चांगला वापर केला. मुक्त संचार चेंडूचा आपण पाहिला. क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तत्पूर्वी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा चौकार आला. वेगवान धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण एक स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत मित्रांनो. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ मॅचची ही सुंदर ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केली असे आमचे लाडके दिनेश केशव भोईर माजी उपसरपंच. आता आपण येतोची स्वागत आणि सन्मान करून घेऊया. मी दिनू दादा यांना परत विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ज्यांच्या माध्यमातून एक मोलाचं योगदान दिलेलं आहे असे व्यक्तिमत्वाचं आपण येतोची स्वागत आणि सन्मान करायचं आहे. दिनेश केशव भोईर साहेबांचं स्वागत आणि सत्कार करायचे दादा आपण. 31 धावा आहेत, 3 धावांची गरज आहे. हे पाहू शकता आपण स्वागत आणि सत्कार होताना पाहतोय आपण. खूप चांगलं योगदान या स्पर्धेला दिलेले दादांचं परत करूया आपण आभार आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अर्जुनला 3 धावा रोखता येतील का हे आपल्याला पाहायचं आहे. अर्जुन ते करू शकतो. अनेक कथांमध्ये विशेषत्वाने काही वाङ्मयाकडे जर आपण पोचलो तर तिथे अर्जुनाच्या अनेक कथा आहेत. त्याने केलेला तो लक्ष्यभेद आपल्याला पाहायला मिळतो. माशाच्या डोळ्याचा असंच काहीतरी करावं लागेल अर्जुनाला. आणि या गोलंदाजाला सुद्धा त्या गोष्टी माहीत असतीलच. पहिला चेंडू चांगला हाताळलाय. राईट आर्म राऊंडने आलेत, सरळ चेंडू ठेवतायत. कोणचा वापर न करता गोलंदाजी करण्याचा निर्णय. फलंदाजाच्या समोरचे शेजारी वाढवलेले आहेत. काही क्षेत्ररक्षक जवळ घेणं गरजेचं असतं अशा सिच्युएशन मध्ये, तेच काम करतायत. ऑफसाईडला क्षेत्ररक्षक सुद्धा आता जवळ आलेले आहेत. ऑन साईडला काय क्षेत्ररक्षक जवळ. 3 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षक किती तुम्ही जवळ घेतले
आणि अशा पद्धतीने गोलंदाजी केली तर त्याचा काही फायदा होणारच नाही. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू, काहीही न करता फलंदाजी करणाऱ्या टीमला एक धाव मिळाली आणि तसे ते विजयाच्या उंबरठ्यावर आलेले आहेत. इथून पुढे विचार केला तर धावा आता बनलेले त्या म्हणजे 32, 2च धावा हवेत. हा फटका चांगला आहे, किमान एक धाव तरी यातून मिळेल. क्षेत्ररक्षकाला फंबल होताना आपण बघत आहोत. सामना बरोबरीत आलेला आहे. या स्पर्धेत तो निर्णय अत्यंत चांगला मला आवडला, कारण लीग स्टेजमध्ये जर स्पर्धा असेल तरच सुपर ओव्हर पाहायला मिळते. नॉकआउट स्टेजेसमध्ये सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्यातल्या त्यात 40+ क्रिकेटमध्ये सुपर ओव्हरचा अंतर्भाव केलेला आहे. आयोजकांना त्याचबरोबर या सगळ्या कमिटी मेंबर्सला मी धन्यवाद देईन, कारण एक वेगळा थ्रिल असतो सुपर ओव्हरचा. उजव्या स्टेजच्या फार बाहेर ज्या गोलंदाजाने निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात केली होती, असं वाटलं होतं काहीतरी इंटरेस्टिंग मैदानाच्या आतमध्ये घडेल, परंतु आता त्याने त्याच्या पायावर कुऱ्हाड मारली आणि हा सामना इथे जिंकलेला तो म्हणजे श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापेने. या सामन्यात चांगला खेळ सापेने केला. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी त्यांची चांगली झाली, त्याचबरोबर द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी चांगली झाली. ज्ञानेश्वर मागे विशेषत्वाने 2 षटकार 1 चौकार त्याने खेळला. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपल्याला निवडायचा आहे. ज्यांनी ज्यांनी षटकार मारलेले आहेत त्या बॅटरने आपण व्यासपीठावर यायचं आहे. एक षटकार पहिल्या इनिंगमध्ये मारला होता अनिल मागे यांनी. आत्ता मात्र ज्ञानेश्वर यांनी 2 षटकार मारले आहेत. प्रमोद पाटील यांनी 1 षटकार मारला होता आणि आता ज्ञानेश्वर यांनी 2, म्हणजे एकूण 300 रुपयाचं बक्षीससुद्धा शंकर जोकर साहेब यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. तर आपण षटकार मारणारे बॅटर सुद्धा याचे मॅन मॅच ठरला आहे, तो म्हणजे संतोष सुतार. 2 गडी बाद, फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केले त्यांनी. अतिशय अप्रतिम षटक हाताळलंय म्हणून ठरलाय तो सामनावीर. दोन्ही टीमचे संगणक आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे. आपण लगेच मॅडमचा पुरस्कार दिल्यानंतर मात्र तिथं व्हॉइस ऑफ मुरबाडचा बुलंद आवाज सुनील शेलकेसर सज्ज असेल. तर आपण VIP डायजवर निश्चित दिनू सादा यांच्यासोबत जोडल्या जात आहोत, ज्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे असे आमचे आदरणीय दिनेश केशव भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ट्रॉफी. आणि संतोष सुतार आपण यायचे. मॅन ऑफ मॅच संतोष सुतार आणि ज्ञानेश्वर दादा आपण यायचे आहे. आणि प्रमोद पाटील ज्यांनी 1 षटकार ठोकला होता त्यांनी सुद्धा यायचे आहे. ज्ञानेश्वर दादा आपण या. नाही, ज्याचं बक्षीस त्याने यायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर झाली असे दिनेश केशव भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही ट्रॉफी. खूप चांगली ट्रॉफी इथं मात्र स्पॉन्सरशिप केलेली आहे. आणि कॅप आम्हाला यशवंत सातवे साहेबांनी स्पॉन्सर केलेली आहे. मी आदरणीय मंगेश दादांना विनंती करेन, राम विजय भोईर साहेब यांना विनंतीशील की आपल्या शुभ हस्ते आपण कॅप द्यायची आहे. यस, त्यानंतर 2 षटकार ज्ञानेश्वर दादा यांनी खेचले होते, त्यासाठी शंकर जोकर यांच्याकडून प्रति षटकाराला 200 रुपये आहेत. आणि दादा आपण हे 200 रुपये द्यायचे आहेत, ज्ञानेश्वर दादा स्वीकारायचे. आणि प्रमोद पाटील आपण यायचे. यस, 1 षटकार जो मारला होता संकल्पफोट मोरे टीमचा प्रमोद पाटील आपण या लगेच. आलेले आहेत. मी दादांना परत विनंती करेन की आपण रोख रक्कम 100 रुपये द्यायची आहेत. प्रति षटकाराला इनिंग शेवटपर्यंत 100 रुपयाचं बक्षीस आहे. टॉस बॉक्समध्ये सुनील सर सज्ज आहेत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा टीमचा संगणक आपण टॉस बॉक्सकडे जायचं आहे. आणि सापे टीमचा संगणक, चला वेळ कमी घ्या आपण मित्रांनो, कारण की आज बराच उशीर झालेला आहे. ओ टू द टॉस बॉक्स
तर व्यासपीठावर आमचे प्रमुख मान्यवर आदरणीय दिनेश केशव भोईर साहेबांना विनंतीशील की आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन आपल्या शुभाचे टॉस करून घ्यायचे आहे. चला भोईर साहेब, आपण लगेचच आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये यायचे. त्याचबरोबर खेळणारे दोन संघ, दोन्ही संघाचे संघ कर्णधार, एका बाजूने आपल्याला सरवलीपाडा टीमचे कर्णधार पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूने आपण सापे टीमच्या कॅप्टनला बघणार आहोत. या दोन्ही टीम्सने अगोदर एक एक सामना जिंकलेला आहे, आत्मविश्वास त्यांचाही वाढलेला आहे. दुसऱ्या फेरीचा सामना लगेचच त्यांना खेळण्याची संधी मिळत आहे. चला, दोन्ही कर्णधार आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत. या सापे टीमचे कर्णधार जोडले गेलेले आहेत. सरवलीपाडा टीम, आपणही आपला कर्णधार लगेचच पाठवून द्यायचा आहे. भोईर साहेब, त्याचबरोबर त्यांच्या साथीने त्यांचे सहकारी आहे, त्यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक इथे संपन्न करत आहोत. नाण्याचा जर विचार केला तर एका बाजूने तुम्हाला ओरिजिनल 40+ भिवंडी असोसिएशन अशा पद्धतीने पाहायला मिळतं, तर दुसऱ्या बाजूने जय हनुमान पॉवर शेलार 40+. नाणं दाखवू नका खेळाडूंना. जय बजरंग अशी त्यांची मागणी होती आणि हनुमंतराया त्यांना प्रसन्न झाले. ही नाणेफेक जिंकलेली सापे टीमच्या संघ कर्णधाराने. मान्यवरांना विनंती, आपण मुख्य मंचाची शोभा वृद्धिंगत करा. दुसऱ्या फेरीचा सामना लगेच सुरू करायचा, त्यामुळे इतर जास्त गोष्टींकडे तुमच्याकडे वळत नाही. नाणेफेक जिंकले, निर्णय काय? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बऱ्याचदा नाणेफेक जिंकल्यानंतर संघ कर्णधार घेतात. तुमच्या मनात नेमकं असं काय आहे, का निर्णय घेतला फिल्डिंगचा? आमच्या चेस करण्याची क्षमता आहे. चेसिंगची क्षमता आहे म्हणून तो निर्णय त्याने तिकडे घेतलेला आहे. असा कोणता खेळाडू आहे तुमच्या संघामध्ये की जो प्रॅक्टिस करताना फार चांगला खेळतो परंतु मैदानात आल्यानंतर काहीतरी कमी जास्त होतं, असा कोणता खेळाडू आहे का? नाही, सर्व प्रॅक्टिकल आणि चांगली प्रॅक्टिस असतात. सगळे प्रॅक्टिसला चांगले खेळतात, मैदानात आल्यानंतर सुद्धा चांगलं खेळतात असं म्हणायचं आहे, हरकत नाही. प्रथम फलंदाजी करायची आहे तुम्हाला. या सामन्यासाठी विजयाच्या हार्दिक शुभेच्छा मी देत आहे. संघ कर्णधाराने प्रतिक्रिया नाकारलेली आहे. नाणेफेक जिंकली, सापे टीमच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकल्यानंतर इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरवलीपाडा टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना तुम्ही पाहू शकाल. धन्यवाद. संकल्पस्फोट मोरे टीमचा संगणक आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या स्कोररला भेटायचे आहेत, कारण की प्रवेश फी आपण जमा करायची आहे. आणि प्रत्येक टीमला हे सातत्याने मी विनंती करतो की अलाउन्स करणं योग्य वाटत नाही. त्यासाठी आपण जी पण काही प्रवेश फी असेल ती आपण स्कोररजवळ जमा करायची प्रत्येक टीमनी. तर आपण निश्चितच ज्या खूप मोठ्या व्यक्तिमत्वाचं या स्पर्धेच्या माध्यमातून मोलाचे योगदान दिले, त्यामध्ये विचार केला आपण प्रथम पारितोषिक रोख रक्कम आणि जी आम्हाला प्राप्त झालेली आदरणीय ज्ञानेश्वर किसन बोरसेब यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जी आपण पाहतोय की आपण नंबर 1ची ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय एकनाथ कचरू वारगडे यांच्या स्मरणार्थ नो डाऊट पिंटू दादा यांच्या माध्यमातून खूप चांगलं व्यक्तिमत्व पिंटू दादाचं करूया आपण. या टीमच्या माध्यमातून स्वागत करूया त्यांचं आपण. त्यानंतर मात्र द्वितीय पारितोषिक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे असे करण रविकांत भोईर साहेब यांच्या माध्यमातून त्यांचं पण आपण टीमच्या माध्यमातून करूया स्वागत. ज्या प्रकारे तुमचं योगदान दादा खूप लाखमोलाचं असतोय. त्यानंतर तृतीय पारितोषिक ज्यांनी आम्हाला दिलेलं आहे कैलासवासी सदानंद जनक गोदेलकर यांच्या स्मरणार्थ आदरणीय अनिकेत सदानंद गोदेलकर साहेब यांच्या माध्यमातून दादा तुमचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे चला, कारण की 1 वाजत आलेला आहे आणि हा फक्त आपण 30रा सामना पाहतोय. चला, विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळ आपण जास्त खर्च करत आहेत, कारण की आयोजकांनी एवढा मोठा खर्च केलेला आहे. पाहतोय की जवळपास 6 स्टँड आहेत, 2 खेळाडू कक्ष, टॉस बॉक्स, VIP डेक 2 आहेत, कॉमेंट्री बॉक्स स्पेशल आहेत. म्हणजे ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून नंबर 1ची टुर्नामेंट सध्या आपण फुल एन्जॉय करतोय. दरम्यान धामणगाव टीमचं आगमन झालेलं आहे,
काय ग्रेट 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 खेळी काल केली होती. अक्का अक्का डी ग्राउंड ज्यांनी गाजून सोडलं, दबदबा निर्माण केला, तो म्हणजे पाहतोय की आपण नंबर 1 रँक करणारा. 6 इनिंगमध्ये नितीन पाटील नावाचा वादळ सुसाट सुटले 256 धावा. हा रेकॉर्ड तोडणं कठीण जाईल. त्याच्याच बरोबर जर पाहिला आपण विश्वास पाटील आणि जितू पाटील कमबॅक दोन्ही एकाच रँकवर आहे 124. त्यानंतर संतोष सुतार 123, विश्वास पाटील 117. त्यानंतर धामणगावचा योगेश भोईर 109 धावा आणि वेस्ट विकेट टेकर या असोसिएशनमध्ये जर पाहिला